नमस्कार, मी रश्मी. काटा चमचा परिवारामध्ये तुम्हा सर्व खवय्यांचं आणि खिलवणाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवतोय व्हेज मंचुरियन ड्राय. तर त्यासाठी ते बनवताना मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत, तर त्या तुम्ही व्यवस्थित फॉलो करा, म्हणजे तुमचे व्हेज मंचुरियन ड्राय अगदी कुरकुरीत आणि छान असे चविष्ट होतील. तर त्यासाठी मी काय काय बनवताना टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही काळजीपूर्वक ऐका. तर व्हेज मंचुरियन ड्राय बनवण्यासाठी मी ज्या काही टिप्स सांगते आहे त्या मी तुम्हाला आधीच सांगते, म्हणजे तुम्ही त्याची पूर्वतयारी कराल. तर आपण व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी ज्या भाज्या घेणार आहोत त्या एकदम बारीक चिरून घ्यायच्या. त्या बारीक चिरल्या की बाइंडिंगला मदत होते. आणि दुसरं म्हणजे आपण जे मिश्रण तयार करू, म्हणजे सगळ्या भाज्या एकत्र करून जे मिश्रण करू त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हा कमी जास्त लागू शकतो. म्हणजे भाज्यांना जेवढं पाणी सुटेल त्याच्या अंदाजाने मी सांगितलेल्यापेक्षा कमी जास्त लागू शकतो. आणि आपली तिसरी टिप म्हणजे आपण जे मिश्रण बनवू, मिक्सर करू, त्याच्यात कॉर्नफ्लॉवर मैदा वगैरे टाकून सर्व बनवू, तर ते बनवून आपण ठेवायचं नाही. तर ते बनवल्या आपण त्याचे बॉल्स करायला घ्यायचे, नाहीतर मग आणखीन त्या मिश्रणाला पाणी सुटतं आणि परत आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ऍड करावा लागतो. तर आपण मिश्रण केल्या बॉल्स बनवून ते तळायला घ्यायचे. आता चौथी टिप म्हणजे आपण जे बॉल बनवू ते आपण हलक्या हाताने शेप द्यायचे. अगदी जास्त दाबून आपण त्याला बॉल बनवत गेले तर ते मस्तपैकी घट्ट होतील आणि आतमध्ये तळले जाणार नाहीत. आणि ते नंतर आपण जेव्हा सॉसमध्ये टाकू तेव्हा ते सॉसही व्यवस्थित मुरला जाणार नाही. त्यामुळे आपण बॉल्स बनवताना हलक्या हाताने त्यांना गोल शेप द्यायचा. आता पुढची टिप आहे की आपण बॉल्स तळायला घेतले तर तेल मध्यम गरम झाल्यानंतर गॅस कमी करायचा आणि आपण बॉल्स टाकायचे. आणि बॉल्स टाकल्यानंतर आपण लगेचच त्यांना परतायचे नाहीत. 1 मिनिटभर गॅस कमी ठेवूनच ते तळू द्यायचे, म्हणजे न हलवता तळू द्यायचे. आणि नंतर 1 मिनिटानंतर त्याला फिरवून तळायचे. तेल जर जास्त कडक गरम असेल किंवा जास्तच गरम असेल तर बॉल्स काय करतील, बाहेरून अगदी रंग धरतील किंवा छान तळे जातील, पण ते आतून तळे जाणार नाहीत. बाहेरून त्याला कलर येईल आणि मग ते आपले बॉल आतून व्यवस्थित शिजले नसणार आहेत. जर तेल कमी गरम असेल तर बॉल्स टाकल्यानंतर ते तेल सर्व बॉल्स शोषून घेतं आणि ते बॉल्स जास्त तेल पितात. त्याच्यामुळे आपले मंचुरियन बॉल्स हे व्यवस्थित तळले जाणार नाहीत. तर तळतानाही काळजी. आपले व्हेज मंचुरियन असे कुरकुरीत होण्यासाठी मी तळताना एक ट्रिक सांगितलेली आहे, म्हणजे आपल्याला ते डबल तळावे लागत नाही. एका तळण्यामध्येच ते कुरकुरीत आणि छान होतात. तर तुम्ही ती ट्रिक वापरा आणि तुमचे मंचुरियन ड्राय अगदी कुरकुरीत होतील. तर आपले मंचुरियन ड्राय हे व्यवस्थित कुरकुरीत असे तळून झाले आणि आपण त्याला ग्रेव्हीमध्ये परततो. त्यावेळी आपण ग्रेव्हीमध्ये त्याला जास्त वेळ ठेवायचे नाही. आपण जास्त वेळ ठेवले तर ते सॉगी होतील, कुरकुरीत लागणार नाही. तर ज्यावेळी आपल्याला खायचं आहे त्याच्या आधी थोडा वेळ ते आपण करून पटकन खायला सुरुवात करायची, म्हणजे ते छान असे कुरकुरीत विथ ग्रेव्ही बरोबर लागतील. तर ह्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही व्हेज मंचुरियन ड्राय मी सांगितलं त्याप्रमाणे बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या. व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 1 कप बारीक चिरलेला कोबी, अर्धा कप किसलेलं गाजर, पाव कप फरसबी, एकदम बारीक करायचा असा गोल, आणि अगदी थोडीशी शिमला मिरची, 1-2 टेबलस्पून, 1 टेबलस्पून हिरवी मिरची आणि 1 टेबलस्पून आलं एकदम बारीक काप केलेलं, 2 टेबलस्पून लसूण एकदम बारीक चिरलेला, पाव कप कांदा आणि 2 टेबलस्पून कांद्याची पात, थोडीशी कोथिंबीर, 1 टेबलस्पून होईल एवढी, आणि आपल्या याच्या अंदाजानुसार थोडंसं मीठ. तर आता आपण इथे 1 टीस्पून लाल मिरची पावडर घेणार आहोत. माझ्याकडे चिली सॉस संपलेला आहे. आणि एकदम पाव टीस्पून मिरी पावडर, एकदम पाव टीस्पून टाकायची, जास्त नाही. आणि 1 टीस्पून सोया सॉस, आणि 1 टीस्पून विनेगर.
आता हे आपण हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं. जास्त असं एकदम त्यांना क्रश करत जायचं नाही, हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. आता हे हलक्या हाताने आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत. आणि 1 टेबलस्पून मैदा टाकणार आहोत. आणि आपण आता मिक्स करून बघणार आहोत व्यवस्थित बाइंडिंग होतंय का ते. नाही तर आपण अजून त्याच रेशोमध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकणार आहोत. याचं आपण बाइंडिंग होण्याचे गोळे व्हायला पाहिजेत. तर मला वाटतं अजून थोडं लागेल. परत आपण 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 1 टेबलस्पून मैदा टाकणार. कॉर्नफ्लॉवर आणि 1 टेबलस्पून मैदा. आता मिक्स करून बघूया. तर थोडंसं ओलसर वाटतंय, तर मी अजून 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेते. आता 1 घेतलेला टेबलस्पून म्हणून आपण अर्धा टेबलस्पून मैदा घेणार आहोत. आणि आता मिक्स करूया. आता आपण एक चिमटभर असा खाण्याचा कलर टाकणार आहोत, रेड कलर. हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर टाका, नाहीतर नाही टाकला तरी चालेल. आणि आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याचे बॉल्स बनवायला सुरू करूयात. आणि हे मिश्रण आपण एकत्र केल्या बॉल बनवायला सुरुवात करायची, नाहीतर मग परत याला पाणी सुटतं. आणि अगदीच पाणी सुटलं ना तर आपण मिश्रण केल्या बॉल बनवायला सुरुवात करायची. आणि आपण उशीर लावला की याला परत पाणी सुटलं जातं. आणि अगदी असं प्रेस करून नाही बॉल बनवायचे, हलक्या हाताने बनवायचे. आणि परत याला पाणी जर जास्त सुटलं तर परत थोडंसं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं, असं हलक्या हाताने. अगदीच ते लाडूसारखे गोल आले पाहिजे तसं काही नाही आहे. अशा प्रकारे मी सर्व बॉल बनवून घेते आणि मग आपण फ्राय करूया. आपण तेल एकदम जास्त गरम करून घ्यायचं. आणि आपण बॉल्स टाकायला घेतल्या आधी गॅस स्लो करायचा आणि आपण बॉल्स टाकून घेऊया. आणि हे पण बॉल टाकल्या पटकन हलवायचे नाहीत, तर त्यांना चांगलं तेलात कोट होऊ द्यायचं अर्धा 1 मिनिट. नाहीतर मग ते सगळेच विस्कटले जातील. आता आपण थोडंसं त्यांना हलवूया. हलक्या हाताने हलवायचे. आणि सेपरेट करायचे हलक्या हाताने जर चिकटले असतील तर. जर तुम्हाला हे बॉल्स बनवताना त्याचं बाइंडिंग जास्त वाटलं नाही तर आपण थोडंसं जर रेशोमध्ये आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतले त्या रेशोमध्ये वाढवत जायचं आणि व्यवस्थित बाइंडिंग आणि गोल होतील असे मंचुरियन पण व्हायचे आणि फ्राय करायचे. काय होतं, प्रत्येक वेळी ते पाण्याच्या प्रमाणानुसार मैदा आणि कॉर्नफ्लॉवर कमी जास्त होत जातं. त्यामुळे मी सांगितलेलं प्रमाणच बरोबर होईल असं नाही होणार आहे. आपण ना हे सर्व असं मंद गॅसवरतीच तळायचं, म्हणजे कसं ते आतपर्यंत पूर्णपणे भाजले जातील, म्हणजे शिजले जातील आणि वरून जास्त लवकर करपणार नाहीत. खूप गरम तेलामध्ये आपण टाकले तर वरून फक्त कलर येतो आणि आतमध्ये शिजलं जात नाही. तर मंद गॅसवरती व्यवस्थित तळून घ्यायचे, खरपूस अगदी, आणि कुरकुरीत होतात. 1 ते 2 मिनटं लागतात आपल्याला, 2 ते 3 मिनटं लागतात तळण्यासाठी मंद गॅसवर.
आता हे 2-3 मिनटं झालेले आहेत, व्यवस्थित खरपूस भाजलेले आहेत. आपण काढायच्या आधी एक थोडं फास्ट गॅसवरती त्यांना एक 10 ते 15 सेकंद परतायचे, म्हणजे व्यवस्थित वरून आणखीन खरपूस होतील. म्हणजे आपल्याला डबल फ्राय करायची गरज लागणार नाही. छान असे कुरकुरीत मंचुरियन तयार होतील. फास्ट गॅसवरती एक 10 ते 15 सेकंद तळून घ्यायचे. तर झालेले आहेत 10 ते 15 सेकंद आपण फास्ट गॅसवर केलेले आहे. बघा कसं छान कलर आलेला आहे. जास्त करपलेलेही नाही आहेत आणि व्यवस्थित असे कुरकुरीत झालेले आहेत. अशा प्रकारे मी आणखीन बाकीचे राहिलेले बॉल तळून घेते. आता इथे मी चायनीज वॉक घेतलेला आहे. जर आपल्याकडे हा नसेल तर आपण एका लोखंडी कढईत वगैरे केलं तरी चालेल, किंवा पातळ कढई असते त्याच्यात केलं तरी चालेल. गरम झाल्यानंतर आपण याच्यात तेल ओतूयात. एक 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि असं बाजूने पूर्ण पसरून घ्यायचं. आणि गॅस हा हाय फ्लेमवरतीच ठेवायचा. आणि मी इथे 8 ते 10च मंचुरियन वापरणार आहे, त्याच्यामुळे ग्रेव्ही थोडीशी कमी बनवणार आहे. तर आता तेल पूर्ण गरम झालेलं आहे. आता आपण कांदा टाकूया. 1/2 कप कांदा आहे. एक टेबलस्पून लसूण एकदम बारीक चिरलेला आणि अर्धा टेबलस्पून आलं. आणि आता आपण हे 2 मिनिटं चांगलं परतायचं. आता 2 मिनिटं चांगला कांदा परतलेला आहे. कांदा लसूण आलं. आता आपण थोडीशी शिमला मिरची टाकूया, म्हणजे एक अर्धा टेबलस्पून. अर्धा टेबलस्पून कांद्याची पात, थोडी हिरवी मिरची, एक 1/4 टीस्पून आणि एक 1/4 टीस्पून कोथिंबीरीचे देठ चिरून घेतलेले आहेत बारीक. आणि आता चांगले परतून घेऊया. आता हे छान परतलेलं आहे. थोडी कोथिंबीर टाकूया. बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा टेबलस्पून. आपण 1 टीस्पून सोया सॉस घेणार आहोत. आणि अर्धा टीस्पून विनेगर घेणार आहोत. मिक्स करूया. आणि याच्यामध्ये आपण 1/2 कप पाणी ओतणार आहोत. आता आपण याच्यामध्ये स्लरी टाकूया. आपण एक टीस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे. तर माझ्याकडे हे ग्रेव्ही थोडीच असल्यामुळे मी थोडंच टाकणार आहे. तर आता हे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. जरा उकळी यायला लागली तर आपण आता यात मंचुरियन टाकूया. आणि मंचुरियन टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही, एक अर्धा मिनिटच परतायचं, नाही तर मंचुरियन सॉफ्ट होतात. मस्तपैकी त्याला कोट झाले ते सॉसमध्ये. आपण वरून थोडंसं कांदा टाकूया, बाकीचा कांदा. आणि आता गॅस बंद करूया. तर अशा प्रकारे आपले व्हेज मंचुरियन ड्राय तयार आहेत. तर थोडेसे मी असे ड्राय व्हेज मंचुरियन ठेवलेले आहेत, म्हणजे ते शेजवान चटणी बरोबर मुलांना छान लागतात. आणि ते असे सॉसमध्ये टाकलेले जास्त आवडत नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी हे वेगळे काढलेत. तर हे शेजवान चटणी बरोबरचे व्हेज मंचुरियन आणि ते
व्हेज मंचुरियन ड्राय सॉस बरोबरचे। तर अशा प्रकारे तुम्ही व्हेज मंचुरियन ड्राय बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या।